सह्याद्रीच्या कुशीमध्ये दडलेलं एक सुंदर ठिकाण. आणि कधी वाटलंय का तुम्हाला ढगांच्या राज्यामध्ये हरवायला? अशा सुंदर ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं हा सुंदर नजारा पाहू शकता. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत इंद्रायणी नदीच्या तटावर असलेले कुंडमाळा या ठिकाणी. या नैसर्गिक सौंदर्याचा आज आपण आनंद घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मंडळी, मी ऋषी आणि आपले बोल मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण पुण्यापासून जवळच असणाऱ्या सह्याद्रीच्या कुशीत दडलेले आणि इंद्रायणी नदीच्या काठावर असलेले सुंदर अशा ठिकाणी जाणार आहोत. येथे येण्यासाठी तुम्ही स्वतःच्या गाडीने रेल्वेने जाऊ शकता. हे सुंदर ठिकाण पुण्यापासून 25 किलोमीटर असून तुम्ही शिवाजीनगरवरून लोकल पकडून फक्त 10 रुपयामध्ये बेगडेवाडीला उतरा. बेगडेवाडी स्टेशनला उतरल्यानंतर अवघे 10 ते 15 मिनिटे चालत गेल्यानंतर आपल्याला इंद्रायणी नदीच्या काठावर असलेले सुंदर असे कुंडमाळा ठिकाण दिसेल. मित्रांनो, हे ठिकाण खास आहे कारण इथे वाहत असणारी आपली पवित्र इंद्रायणी नदी संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या या भूमीत इंद्रायणीचा हा प्रवाह किती शांत आणि सुंदर दिसतोय, नाही का? आता मी तुम्हाला दाखवतोय या ठिकाणाचं सर्वात मोठं आकर्षक, ज्यावरून या जागेला कुंडमाळा नाव मिळालंय. नदीच्या पाण्याच्या हजारो वर्षाच्या प्रवाहामुळे खडकांमध्ये हे मोठमोठे खोल गड्डे तयार झाले आहेत. याला स्थानिक भाषेत कुंड म्हणतात आणि ही संपूर्ण खडकांची माळ म्हणजेच याला आपला कुंडमाळा म्हणतात. तुम्ही बघू शकता काही कुंड तर इतके खोल आहेत जणू काही निसर्गाने इथे स्वतःच्या हाताने मूर्तिकाम केलं आहे. हे खळग म्हणजे निसर्गाची आर्ट गॅलरीच म्हणावी लागेल. मित्रांनो, पावसाळी धबधबा आणि शांत मंदिर. पावसाळ्यात इथलं रूप तर अगदी पालटून जातं. हा जो बाजूचा खडक आहे, इथून जेव्हा पाणी कोसळतं तेव्हा इथे एक सुंदर धबधबा तयार होतो. थोडा पुढे गेलात की तुम्हाला दिसेल कुंडरेश्वर मंदिर. निसर्गाच्या कुशीत नदीच्या काठावर असलेले हे छोटंसं मंदिर खूप शांत आणि सकारात्मक ऊर्जा देत आहे. थोडा वेळ डोळे मिटून इथं बसायला खूप छान वाटतं. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता हे मंदिर दिसत आहे. या देवीचं नाव आहे कुंड देवी. या देवीच्या ठिकाणावरूनच या ठिकाणाला कुंडमाळा असे नाव देण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे वातावरण किती नैसर्गिक रम्य आहे आणि तुम्ही पक्ष्यांचे थवे उडताना पाहू शकता. आणि हे संध्याकाळचं वातावरण सोनेरी किरणे पडल्यामुळे मंदिराचा कळस अजूनच उजळून दिसत आहे. तुम्ही ह्या ठिकाणाला तुमच्या फॅमिलीसोबत किंवा मित्रासोबत एक वेळेस अवश्य भेट द्या. नदीचे भयंकर रूप तुम्हाला पावसाळ्यामध्ये पाहायला मिळेल. पण तुम्ही या ठिकाणी येण्यासाठी जास्त उत्सुक असाल तर हिवाळ्यामध्येच या, कारण की पावसाळ्यामध्ये खूप पाण्यामुळे तुम्ही एक पूल वाहून गेला 5 महिन्यापूर्वी. या पुलामध्ये भरपूर लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे तुम्ही जास्त पावसाळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणाला भेट देऊ नका. हिवाळ्यामध्ये ती भेट दिली तर तुम्हाला इथे एकदम असं नैसर्गिक वातावरण पाहायला मिळेल. तर मंडळी, आजचा आपला कुंडमाळा ब्लॉग कसा वाटला? शांतता, सुंदर नदी, निसर्गाची कलाकृती असलेले रांजण खळगे आणि थोडं धार्मिक महत्त्व. थोडक्यात सांगायचं तर विकेंडला कुटुंबासोबत किंवा मित्रासोबत येण्यासाठी हे ठिकाण अगदी मस्ट विजिट आहे. फक्त एक विनंती आहे मित्रांनो, प्लीज नदीच्या धोकादायक ठिकाणी किंवा जुन्या पुलावर गर्दी करू नका. निसर्गाचा आनंद घ्या, पण स्वतःची काळजी घेऊन करा सर्व गोष्टी. चला तर मग लवकर भेटूया एका नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच सुंदर ठिकाणांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.